इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी विषयामधील आपला व्होकॅब्युलरी हा घटक पूर्ण संपलेला आहे. आज आपण इंग्रजी विषयातील घटक दुसरा वर्ड पझल्स आणि रिडल्स पाहणार आहोत. तर यावरील प्रश्न सोडवण्याआधी या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे, आपण ती पाहूयात. या उपघटकावरील प्रश्नामध्ये विविध शाब्दिक कोडी याविषयी प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह समृद्ध होण्यास विविध प्रकारच्या शब्दकोड्यांचा उपयोग होत असतो. विविध प्रकारची शब्दकोडी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत उत्सुकता निर्माण करतात. विद्यार्थ्यांना नवीन शब्द शिकण्यास शब्दकोड्यांचा उपयोग होत असतो. तर यामध्ये 2.1 घटक आहे. ह्याच्यामध्ये आपण क्रॉसवर्ड पझल्स आणि रिडल्स पाहणार आहोत. क्रॉसवर्ड पझल या उपघटकावरील प्रश्नांची उत्तरे शोधताना उभ्या व आडव्या ओळीमधील रिकाम्या जागी येणारी अक्षरे शोधून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात. रिकाम्या जागी दिलेल्या पर्यायातील अक्षरे ठेवून तयार होणारा शब्द अर्थपूर्ण असल्यास योग्य पर्याय निवडून उत्तर लिहावे. रिडल्स या उपघटकावरील प्रश्नांची उत्तरे शोधताना दिलेल्या माहितीचे आकलन करून योग्य पर्यायी उत्तर निवडावे. दिलेल्या यमक जुळणाऱ्या शब्दावरून व पर्यायावरून उत्तराची सांगड घालावी. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पझल्स आणि रिडल्स म्हणजे काय पहा, दोन्हीचाही मराठीमध्ये अर्थ एकच होतो, कोडे, शब्द कोडे. तर रिडल्स हे भाषिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करत असतात, तर पझल्स समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर भर देत असतात. हा दोन्हीमधला फरक आहे. आता आपण यावरील सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट पझल. म्हणजे आपलं हे जे पझल आहे ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जी रिकामी जागा दिलेली आहे तिथं पर्यायामधून योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे, म्हणजे जेणेकरून इथं अर्थपूर्ण शब्द तयार होतील. पहा या ठिकाणी बी आणि इथं क्वेश्चन मार्क आहे NEH आणि इथे N क्वेश्चन मार्क आहे ST. तर असा शब्द आपल्याला या ठिकाणी घालायचा आहे की दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर या ठिकाणी पहा, आपण जर ई हा शब्द घातला तर आपला आडवा शब्द तयार होतो नेस्ट आणि उभा शब्द तयार होतो BENCH बेंच, म्हणजे दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. पुढचा प्रश्न, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी पण तसंच एक पझल दिलेला आहे. इथं क्वेश्चन मार्क आहे पहा, G क्वेश्चन मार्क EEN, O क्वेश्चन मार्क ANGE. तर आपल्याला लगेच लक्षात येते की या ठिकाणी जर आपण R लिहिलं तर आपला शब्द तयार होतो ग्रीन आणि ऑरेंज, म्हणजे पर्यायामध्ये या ठिकाणी पर्याय तिसरा R हे बरोबर आहे. रीड द रिडल अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर या ठिकाणी पहा, आता रिडल आलेला आहे पहा, म्हणजे आपल्याला दिलेले जे वाक्य आहेत त्याचं आकलन करून पर्यायामधून योग्य उत्तर शोधायचं असतं. आय कॅन रन फास्ट, आय एम व्हाईट इन कलर, आय लाईक कॅरट्स, हू ॲम आय म्हणलं आहे, म्हणजे मी जोरात पळतो, माझा रंग पांढरा आहे आणि मला गाजर आवडतात, मी कोण आहे म्हणलं आहे. टॉर्टाईज, रॅबिट, डिअर आणि फॉक्स. तर आपल्या लक्षात येते की कोण फास्ट पळतंय, ससा, त्याचा रंग पण पांढरा असतो आणि त्याला गाजर आवडतात, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट पझल. आता आपल्याला पझल सोडवायचं आहे. तर या ठिकाणी रिकाम्या जागी एक अक्षर लिहून आपल्याला दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. WHI-E MEAL. तर या ठिकाणी आपल्याला व्हाईट हा शब्द माहिती आहे, यामध्ये टी नाही पहा. आपण जर इथं टी लिहिलं तर आपला शब्द तयार होतो WHITE व्हाईट म्हणजे पांढरा आणि METAL मेटल म्हणजे धातू. तर या ठिकाणी पर्यायामध्ये आहे बघा तिसरा, टी हे अक्षर आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल बाय चूजिंग द वॉवेल्स. तर या ठिकाणी आपल्याला दोन रिकाम्या जागी एकच वॉवेल भरायचं आहे. वॉवेल म्हणजे स्वर. तर कोणता स्वर येते पाहूयात. या ठिकाणी CR-B, HER आणि इथं पण RE-D. तर आपण जर या दोन्ही ठिकाणी जर आपण ए हे वॉवेल लिहिलं तर आपला शब्द काय तयार होतो पहा, क्रॅब आणि READ रेड, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, ए आणि ए. रीड द रिडल अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय कॅन स्विम फास्ट, आय लिव्ह इन वॉटर, आय हॅव स्केल्स ऑन माय बॉडी, हू ॲम आय. काय म्हणले पहा, आय कॅन स्विम फास्ट म्हणजे मी जलद पोहू शकतो, आय लिव्ह इन वॉटर मी पाण्यात राहतो, आय हॅव स्केल्स ऑन माय बॉडी म्हणजे माझ्या शरीरावर खवले असतात, हू ॲम आय आपल्याला लगेच लक्षात येते की हे कोण असणार आहे सांगा, मासा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 फिश हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह.
या ठिकाणी पहा EACHER आणि IGER. तर या ठिकाणी आपल्याला एक अक्षर या पर्यायामधून लिहायचं आहे, MRT आणि S. आपल्याला IGER पाहिले की आपल्याला लगेच लक्षात येते की टायगर असणार आहे. आपण जर या ठिकाणी T लिहिलं तर पहा टायगर हा उभा शब्द तयार होईल आणि टीचर हा आडवा शब्द तयार होईल. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 T हे अक्षर बरोबर आहे. कंप्लीट द पझल. WATC डॅश आणि ORSE. आता WATC पुढं काय पाहिजे सांगा? H. वॉच म्हणजे पाहणे आणि HORSE हॉर्स म्हणजे काय? घोडा. तर या ठिकाणी H हे पर्यायामध्ये 3 नंबरला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. रीड द रिडल अँड चूज करेक्ट ऑप्शन. आय एम रेड इन कलर. आय एम किंग ऑफ फ्लॉवर्स. हू एम आय. बघा आय एम रेड इन कलर, मी रंगाने लाल आहे आणि मी फुलांचा राजा आहे. हू एम आय, कोण आहे? फुलांचा राजा म्हटले की आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की गुलाब हा फुलांचा राजा आहे. पहा या ठिकाणी लोटस, रोज, मोगरा आणि हिबिस्कस. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 रोज येणार आहे. रीड द रिडल अँड चूज करेक्ट ऑप्शन. आय कॅन रन फास्ट. आय ईट ग्रास. हू एम आय. आय कॅन रन फास्ट म्हणजे मी जोरात पळू शकतो. मी गवत खातो. मी कोण आहे? हॉर्स, डॉग, एलिफंट आणि फॉक्स. तर सगळ्यात जोरात पळू शकणारा कोण आहे सांगा? हॉर्स म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे.